थोड्या अवकाशातच 1,500 घोडेस्वारांची तुकडी दौडत पन्हाळ्याच्या चौदरवाज्यातून बाहेर पडली. ती कोल्हापूरला चालली होती. सोमंत आणि पेडगावकर यांचाही साजेल असा मरातब करण्यासाठी. तिकडे रायगडावर रामराजांचा मंचकारोहण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच सविध पार पडला होता. त्यांना छत्रपती म्हणून घोषित केलेली अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी आणि महाराणी ही मंडळी पन्हाळगडावरून संभाजीराजे कैद झाल्याची खबर केव्हा येते याची आतुरतेने वाट बघत होती. पन्हाळ्यावर जे घडले त्याचा वृत्तांत कळताच रायगड हादरला. फासे परतत होते. आता क्षणही वाया दौडवायला तयार नसलेले अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी यांच्यासह महाराणींच्या भेटीस आले. कटावाचा सर्वात विरूप टप्पा पुढे आला. पन्हाळा हातचा सुटला. युवराजांना कब्ज झाला. तिथलं माणूसबळ दिवसागणिक वाढत आहे. ती थळी फुटल्याखेरीज आपण निभावणार नाही. आता आम्हीच पन्हाळ्याच्या रोखाने कूच झाल्याशिवाय तड लागणार नाही. अद्याप चिवट अण्णाजींचा विश्वास ढळला नव्हता. तेच म्हणतो आम्ही. तुम्ही मोरोपंत, प्रल्हाद निराजी, पाचाडचा जमाव उचलून लागोलाग पन्हाळ्यास घेर टाकावा. एवढाही विलंब आणि कसूर झाला तर समजतास घातक आहे. सोयराबाईच्या विश्वासाची जात तर राजेशाही होती. आम्ही कराड तर्फेनं निघावं म्हणतो. हिकमतीनं सरलष्करांना गाठीशी बांधल्याशिवाय पन्हाळा दस्त होणार नाही. कसे झाले तरी अण्णाजींनी राजकारणाच्या डोहात 4 हात मारलेले होते. सरकार स्वारीनं सरलष्करासाठी खलिता द्यावा आमच्यासोबत. तो कारणी पडेल, मोरोपंतांनी सुचविले. तुम्ही आणि अण्णाजी त्यांची मोठी उमेद धरता. आम्ही खलिता देतो. पण तो कारणी लागेल असं नाही वाटत आम्हास. सरलष्कर यावेळी गप्प बसले तरी आपल्या भाच्यावर मोठी मेहर केली त्यांनी, असंच आम्ही मानू. आमचा विश्वास आहे तो तुमच्या उभयंतांच्या हिकमतीवर. सोयराबाईंना हंबीररावांचा वान चांगला माहीत होता. कशी असली तरी त्या आणि हंबीरराव एकाच मुशीची चिवट माती होती. येतो आम्ही. अण्णाजी, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहूजी महाराणींना मुजरा देत लवले. या, तुम्हास यश देणार आई जगदंबा थोर आहे. हात उठवून जिजाऊंच्या थाटात सोयराबाईंनी आशीर्वाद दिला. हंबीररावांना द्यायचा खलिता घेऊन कटवाले रायगड उतरून पाचाडात आले. 10,000 हत्यारबंद तगडे घोडदळ साथीला घेत पाचाड बाहेर पडले. निघाले. छत्रपतींच्या कैलास वासाला 1 महिना होण्यापूर्वीच त्यांनी उठवलेल्या राज्याचे अपार स्वामी भक्त सुरनीस, पेशवे, न्यायाधीश एकमेळाने फौजबंदीने निघाले. आपल्याच साक्षीने युवराजपणाचा अभिषेक केलेल्या संभाजीराजांना जेरबंदीने दस्त करून आणण्यासाठी मराठी दौलतीच्या डाव्या हाताने हत्यार उचलले. आपलाच उजवा हात कलम करण्यासाठी. पन्हाळ्याकडे निघालेल्या घोडदळाच्या टापांखालून उसळणारी धूळ उतरली. पाचाडातील थोरल्या आऊंच्या छातीवर आणि महाराजांच्या लाडक्या रायगडावर. मजला मारीत अण्णाजी, मोरोपंतांची फौज कराडवर आली. गावठाणाचा माळ धरून फौजेचा तळ पडला. अण्णाजी, मोरोपंतांसाठी डेरे उठले. वैशाखी ऊन्ह प्रांत कराडवर रणरणू लागले. या तळाच्या शेजारीच 10 कोसांच्या पल्ल्यावर सरलष्कर हंबीररावांचे गाव होते. तळबीड तिथे मराठी सेनेच्या हरावलीच्या 15,000 बांड्या मावळ्यांनीशी हंबीरराव ठाण देऊन होते. रायगडाहून अण्णाजी, मोरोपंत पन्हाळ्याच्या रोखाने निघालेत
याची कुणकुण लागलेल्या हंबीररावांनी सातारतर्फेच्या आनंदराव निंबाळकर, रूपाजी भोसले, महादजी मापोलकर यांना त्यांच्या जमावांसह तळबिडास बोलावून घेऊन बळकटी केली होती. याचा काहीच माग नसलेल्या अण्णाजींनी एक विश्वासू हरकारा उचलून त्याच्यामार्फत महाराणींचा खलिता हंबीररावांसाठी तळबिडाकडे धाडला आणि हंबीरराव भेटीला येतील या वेड्या आशेवर ते हरकाऱ्याची वाट बघू लागले. खलिता हाती पडताच हंबीररावांनी आपल्या राहत्या वाड्याच्या खलबतीखानात आपल्या सल्लागारांची बैठक बसविली. अंथरल्या घोंगड्यावर आनंदराव, रूपाजी, महादजी गुजर, हंबीररावांचे बंधू शंकराजी आणि हरीफराव फेराने हंबीररावांभोवती बसले. हंबीररावांच्या चिटणीसाने खलित्याचा मजकूर बैठकीला वाचून दाखविला. पेशवे सुरनीस देतील त्या मसलतीस जोड घालून असणे. फौजेसुद्धा त्यांच्या पाठीशी राहून आम्हास बाळराजास रक्षून चालविणे. तुम्ही घरचेच आहात. पुढे तुमचे बरे उर्जित होईल जाणीजे. मजकूर ऐकून कुणीच काही बोलेना. तसे हंबीरराव म्हणाले, चला आता तरी याद झाली म्हणायची राणीसाहेबासनी आमची. बाळराज मंचकावर चढलं त्यात अडगळ नग म्हणून गडावरनं काढलं त्यांनी आम्हासनी. तवा म्हणाल्या तुमच्या मसलतीने सारं निवांत करू. आता हुकूम हाय पंत सुरनीसांच्या मसलतीला जावा. काय करायचं बोला बघू. हंबीररावांनी माणसं चाचपली. कराडात काय मसलत निघती बघाय काय हरकत हाय, आनंदरावांनी सुचविले. ते ऐकून मिशांच्या कंगोला खाली पालथीमोठ देत हंबीरराव आणखी कुणी काही बोलते काय याचा सासोद घेत राहिले. आता कसं बी झालं तरी रामराज गादीवर चढल्यात. राणीसाहेबांचा हुकूम त्यो त्यांचाच मानाय पाहिजे की. नाही म्हटले तरी शंकराजी मोहित्यांनी आपल्या बहिणीची तळी आडमार्गाने उचललीच. बाकी थोरल्यासनी पार बगलला टाकलं समद्यांनी. हे काय बरं केलं नाही. महादजी मापोलकर बोलला. ही भाबडी मैदानावरची माणसं अशीच बुजल्या खोंडागत कुठे नको तिकडे जाणार. हे हंबीररावांनी ताडले. खाकरून भरड्या बोलीत ते म्हणाले, अरे बाबांनो, ही फौज काय ज्योतिबाच्या यात्रेला चालली नाही. ती घेऊन अण्णाजी मोरोपंत पन्हाळ्याकडं निघाल्यात. युवराजासनी काढण्या चढवून जेरबंद कराय. हायसा कुठं. ते ऐकताना कित्येकांचे टाळे वाचले. गर्दना ताठ झाल्या. असे विपरीत ऐकायची सवय नव्हती कोणाला. बैठक फार येलबडून गेली. कोणीतरी म्हणाले, छ्या, हे म्हणजे लईच झालं. हंबीरराव त्याला तोडत म्हणाले, झालं नाही पर व्हायचं आहे. आपण व्हायचं का यात सामील. ध्याई पडली तरी ध्यानच भलं चितणारी जात आपली. होयाचं का खाल्ल्या मिठाला बेमान. कसं बी असलं तरी युवराज थोरलं आहेत. धर्मानं गादीचं वारस आहेत. रामराज आमच्या रक्ताचं असलं तरी धाकलं आहेत. त्यांचा नाही लागत हक्क गादीला. कसं जावं मसलतीला आम्ही. नगच ते 2-4 आवाज एकदम उठले. नुसतं नग म्हणून हे मिटत नाही. आम्ही स्वतः तर नाहीच पर कुणाला बी काढण्या चढवू देणार नाही. आमच्या युवराजांच्या हातात. ह्यो इस्कोट आवराय पाहिजे आपण कुठं तरी. कसा आवरणार त्यो. रूपाजीला काही सुचेनासे झाले. अण्णाजी मोरोपंतांसनी बोलवू या इकडं. 4 गोष्टी सांगूया समजुतीच्या. जाणते हंबीरराव तोड काढीत म्हणाले. सर्वांनी त्या मसलतीला संमती दिली. हंबीररावांच्या चिटणीसांनी अण्णाजींच्या हारकऱ्यामार्फतच परतीचा निरोप दिला.
आपण उभयतात भेटीस येणे. बैठकीत हिताची ती मसलत तपशिलाने करू. तो निरोप ऐकून मोरोपंत अण्णाजींना म्हणाले, आम्ही हेच म्हणत होतो पूर्वीपासून. जाऊया आपण सरलष्करांच्या भेटीस.